नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगावच्या खानापूर रोडवरील टिळकवाडी परिसरात दक्षता हॉस्पिटलजवळ शनिवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी भीषण अपघात घडून महापालिकेच्या महिला सफाई कामगाराचा जागीच मृत्यू झाला. अवक्का सुरेश कोलकार, वय वर्ष 53, राहणार मंडोळी रोड, हंगरगा असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नेहमीप्रमाणे शहर स्वच्छतेचे काम करत असताना बेळगाव शहराकडून वेगाने येणाऱ्या टिप्पर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी, सून आणि जावई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या काळात शहरातील अवजड वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लवकरच बैठक बोलावून निर्णय घेतले जातील, असे आमदारांनी यावेळी सांगितले. मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रसंगी रुग्णालयाबाहेर मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाची नोंद बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शनिवारी सकाळी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला सफाई कर्मचारिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक व मानसिक आधार दिला. टिळकवाडी खानापूर रोड अनगोळ नाका परिसरात शनिवारी सकाळी स्वच्छतेचे काम करत असताना झालेल्या अपघातात संबंधित महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रवी साळुंखे यांनी तातडीने आमदार आसिफ सेठ यांना कळविले. यानंतर आमदार सेठ यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागात जाऊन मयत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत वैयक्तिक 50,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. तसेच महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवर संपर्क साधून मयत महिलेच्या मुलाला पौर कार्मिक म्हणून नोकरी देण्याच्या सूचना दिल्या. आमदारांच्या या कृतीमुळे दुःखात सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी नगरसेवक शिवाजी मंडोळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे आदी उपस्थित होते. बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याचा ठराव महापालिकेत आणण्याचा प्रयत्न झाला तर बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा ठराव आम्ही देखील मांडू, असा इशारा एमए समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी दिला आहे. नगरसेवक पद गेले तरी 72, मात्र सीमा प्रश्नावर कोणताही त्याग करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सीमा भागातील 865 खेडी भौगोलिक सलगता आणि लोकेच्छेवरून महाराष्ट्रात सामील करण्यासाठी 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. 1956 साली भाषावार प्रांताची पुनर्रचना केल्यानंतर अन्यायाने म्हैसूर प्रांतात व आताच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून सीमा भागातील मराठी माणूस महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहे. मात्र कर्नाटक सरकार व येथील कन्नड संघटना महाजन अहवाल अंतिम असल्याचे ठामपणे सांगत आहेत. एमए समितीतर्फे गेल्या 70 वर्षापासून रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाईसह हा संघर्ष सुरू ठेवला आहे. सत्ताधारी गटाकडून अशा प्रकारचे आश्वासन दिल्यामुळे मराठी नगरसेवक आक्रमक झाले असून समितीच्या नगरसेवकांना मॅनेज करू अशी वल्गना करणाऱ्या वाचाळवीरांनी आपल्या जिभेला लगाम घालावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असा इशारा एमए समितीच्या नगरसेवकांनी दिला आहे. शनिवार दिनांक 28 मार्च रोजी एमए युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी जाहीर व्हिडिओद्वारे कन्नड संघटनावर जोरदार टीका करत बेळगाव महानगरपालिकेत महाजन अहवाल अंतिम मानण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शविला आहे. या ठरावाद्वारे मराठी अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2005 साली सीमाप्रश्न सोडवण्यासाठी झालेल्या ठरावाच्या विरोधात आता नवीन ठराव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कन्नड संघटनांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना या संदर्भात निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने हिंदुत्वाच्या अजेंड्यावर सत्ता मिळवली असतानाही मराठी भाषिकांच्या हिताला तडा जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच भगवा ध्वज डावलून लाल पिवळा ध्वज फडकवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. महिला दिनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी गैरवर्तन झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाजन अहवालाच्या ठरावाला लोकशाही मूल्यांची हत्या असे संबोधत मराठी नगरसेवकांनी ठाम भूमिका घ्यावी व जनतेनेही विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने टिळकवाडी खानापूर रोड येथील विजया दक्षता हॉस्पिटलतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर उद्या रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रुग्णालयात पार पडणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरिता पाटील या उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरामध्ये महिलांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा, मार्गदर्शन तसेच कॅन्सर जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती बामणे यांच्याकडून स्त्रीरोग विषयक सल्ला तर महिला सर्जन डॉक्टर स्नेहा लाड यांच्याकडून शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV लसीकरण आणि लवकर निदानासाठी पॅप चाचणी सुविधा उपलब्ध असणार असून महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
विजया दक्षता हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्तनायक यांना त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेसाठी सन 2025चे मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. सत्यनायक यांनी 11 जानेवारी 1999 रोजी पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून सेवेला सुरुवात केली. 4 मे 2021 रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. सध्या ते 4 सप्टेंबर 2024 पासून बेळगाव शहरातील मार्केट उपविभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि व्यावसायिकतेचा उत्कृष्ट ठसा उमटवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे तसेच गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालमत्तेसंदर्भातील 22 प्रकरणामध्ये सुमारे 47.90 लाख रुपये किमतीचे 715.79 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील खंजरगली परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून 3 जणांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंजरगली येथील मोडका बाजार जवळील सार्वजनिक ठिकाणी आरोपी रियाज अब्दुल रहमान घीवाले वय वर्ष 40 राहणार घी गल्ली बेळगाव, सुलेमान बाबुल अत्तार वय वर्ष 29 राहणार आंबेडकर गल्ली काकती आणि फहीम जलानी कोतवाल राहणार खंजरगली बेळगाव हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मै रतन मुंबई नावाचा मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे PSI हुसेन साबा केरूर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगाव शहर पोलीस दलातील फिंगरप्रिंट युनिटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाहुबली A अनागळे यांना 2025साठी माननीय मुख्यमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. अनागळे यांनी 21 डिसेंबर 2011 रोजी पोलीस सेवेत प्रवेश केला आणि 25 जुलै 2019 रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती मिळवली. त्यांनी AFIS आणि NAFIS प्रणालीच्या सहाय्याने 108 पेक्षा अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये 118 राज्य व आंतरराज्यीय आरोपींची ओळख पटवली. त्यांच्या या कामगिरीमुळे 5 कोटी रुपयाहून अधिक किमतीची चोरीची मालमत्ता परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. बागलकोट जिल्ह्यातील बदामी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात त्यांनी बोटाचे ठसे वापरून महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षीच त्यांनी 16 प्रकरणामध्ये आरोपीची ओळख पटवली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि गुन्हे उलगण्यात योगदानाबद्दल त्यांना मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले आहे. मोबाईल चोरी व हरवण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य पोलीस विभागाने CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम राबवली असून अथनी उपविभागात उल्लेखनीय यश मिळवले आहे. या मोहिमेत पोलिसांनी एकूण 110 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. अथनी पोलीस ठाणे हद्दीतून 37, ऐगळी 20, कागवाड 20, हारुगिरी 10, कुडची 10 आणि रायबाग तालुक्यातून 13 असे मोबाईल शोधण्यात आले आहेत. बेळगावचे पोलीस अधीक्षक K रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक RB बसरगी आणि DSP प्रशांत G मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके स्थापन करून ही कारवाई करण्यात आली. शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरात चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता श्री ज्योतिबा देवाला अभिषेक, पादपूजा, अलंकार पूजा व आरती होणार आहे. तसेच सायंकाळी 8 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांना सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच देवदादा सासनकाठीचे कोल्हापूरहून सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी मंदिरात आगमन होणार आहे. त्यानिमित्त दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील रामलिंगखिंड गल्ली परिसरात भर दुपारीही स्ट्रीट लाईट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील 3 दिवसापासून दिवसभर लाईट सुरू राहत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवे बंद न केल्याने विजेची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत आहे. संबंधित हेस्कॉम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ याची दखल घेऊन स्ट्रीट लाईट व्यवस्था दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बेळगाव शहरातील कंगराळी बीके परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. सदर कारवाई शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कार्तिक भरत चिखलकर वय वर्ष 29 राहणार लक्ष्मी गल्ली कंगराळी बीके आणि प्रकाश अर्जुन बंगारी वय 20 राहणार भरत गल्ली मुचंडी बेळगाव अशी आहेत. हे दोघे कंगराळी बीके येथील लक्ष्मी गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान आरोपींच्याकडून 1 किलो 920 ग्रॅम गांजा, अंदाजे रुपये 1 लाख तसेच 700 रुपये किमतीचे अन्य साहित्य असा एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी दरबार गल्ली जवळील बागवान गल्ली परिसरात अब्दुल खादर अक्षरसाबा बुद्धिहाळ वय वर्ष 36 राहणार बागवान गल्ली बेळगाव हा सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करत असताना आढळून आला. यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे PSI व कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तो मादक पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याचा संशय आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी शुक्रवारी सकाळी शहराच्या उत्तर विभागात विविध ठिकाणी फेरफटका मारून स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांची मते जाणून घेत अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या ॲक्शन मोडमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होत असताना अद्यापही शहरात कचऱ्याचे ढीग आढळत आहेत आणि ब्लॅक स्पॉट हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. शहरातून उचललेला कचरा पाईपलाईन किंवा गणेशपूर येथे दुसऱ्या वाहनात डंप केला जात असल्याने तेथे पुन्हा मिनी कचरा डेपो तयार होत आहे. नागरिकांचे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने शहर स्वच्छतेचे काम प्रभावीपणे राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हातळी गावाजवळील बोरी ओढा आटल्यामुळे पाण्याअभावी शेकडो प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला असून तहान भागवण्यासाठी ते पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ओढ्यात पाणी नसल्याने खालच्या भागात साचलेल्या दूषित पाण्यात मासे आणि इतर जलचर मृत अवस्थेत आढळून आले आहेत. बोरी ओढ्यात गटारीचे पाणी सोडल्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढले असून उन्हाळ्यात ओढा पूर्णपणे कोरडा पडल्याने प्राणी व पक्ष्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ओढ्याच्या परिसरात मोर, बदक, साप यासह विविध पक्षी आणि प्राण्यांचे मृतदेह सापडत आहेत. ओढ्याची देखभाल, स्वच्छता आणि पाणी संवर्धनाबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. मिनी बस आणि मारुती सुझुकी इर्टिका कार यांच्यात भीषण अपघातून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. विजापूर जिल्ह्यातील मुदेबिहाळ निडगुंडी रस्त्यावर मादीनाळ क्रॉसजवळ हा अपघात झाला. बसमधील कस्तुरीबाई कृष्णा राठोड वय वर्ष 50 यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातात संजय जैन सुरपूर आणि गुरप्पा चव्हाण चलमितांड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तालुका रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. बुद्धेबिहाळहून निडगुंडीच्या दिशेने जाणारी बस आणि निडगुंडीहून मुद्देबिहाळकडे येणारी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळचे CPI मोहम्मद फसीयुद्दीन, PSI संजय तिपरेड्डी, गुन्हे शाखेचे PSI RS बंगी तसेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. ही घटना मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून इंडी शहरातील महावीर सर्कल येथील प्रमोद ट्रेडर्स या दुकानातून चोरीची घटना घडली आहे. सदर दुकान वीरेंद्र पांढरे यांच्या मालकीचे आहे. प्रमोद ट्रेडर्समधून 5,000 रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 3 लाख रुपयांच्या सिगरेट आणि पान मसाल्याची चोरी करण्यात आली आहे. चोरी केल्यानंतर चोरटे CCTV कॅमेऱ्याचा DVR देखील घेऊन पसार झाले आहेत. घटनास्थळी इंडी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी चोरट्यांना लवकरात लवकर पकडून अटक करण्याची मागणी केली आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं.
आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावात एका मद्यधुंद व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. श्रीशैल नावाच्या व्यक्तीने टॉवरवर चढून विचित्र वर्तन केले. तो मद्यपी असून गेल्या 2 वर्षात त्याने याआधी 2 वेळा टॉवरवर चढून अशीच गोंधळाची कृती केली होती. श्रीशैल हा कोट्याळ गावचा रहिवासी असून तो दारूसाठी वारंवार मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ घालत असल्याचे सांगितले जाते. यावेळीही त्यांनी टॉवरवर चढून गोंधळ घातला. मला दारू दिली तरच मी खाली येतो, असे तो टॉवरवरून ओरडून सांगत होता. अखेरीस तिकोटा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. कर्नाटक राज्यात महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध असली तरी विजयपूर शहरालगत रंभापूर परिसरात बस सेवा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत येऊनही येथील रहिवाशांना दररोज शहरात जाण्यासाठी किलोमीटरभर पायी चालत जावे लागते किंवा खासगी वाहनावर अवलंबून राहावे लागते. सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात 200हून अधिक घरे असूनही अनेक वर्षापासून बस सेवा सुरू करण्यात आली नाही. बस सेवा सुरू करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही प्रशासन आणि महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी राज्यभर लागू असलेल्या शक्ती योजनेचा लाभ येथील महिलांना मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.